असं म्हणतात की जिंदगी बोर वाटायला लागली की मामाच्या गावाला सुटायचं. आपण पण खुश आणि मामाच्या परी बघून भातश्री पण खुश. नमस्कार, मी आहे कांचन. जिंदगी बोर नाही, पण पेपर देऊ ट्रॉमा घुसला होता डोक्यात. म्हणून आपली बॅग भरून श्रामपूरवरून गर्दीने भरलेली नाशिकची लाल परी पकडली आणि आली संगमनेरला. पोटातल्या कावळ्यांना कांदा भेळीचा ताव मारून घरच्यांनी स्प्राईटच्या नावाखाली घरातलं पाणी पिऊन खुश होणाऱ्या पोरासोबत तोंडाची वाकडी मोड करत करत आले नांदूरपर्यंत. असं कधी होणार नाही. मी लालपरीमध्ये बसले आणि लालपरीनं तिचं नाच गाणं दाखवलं नाही. मग तिचं नाच गाणं सहन होणार नव्हतं म्हणून तिला तिथं सोडून दुसऱ्या लालपरीचा आश्रय घेत आली सिन्नरला. तिथून अकोल्याची गाडी पकडून सीटसाठी होणारं तिसरं महायुद्ध बघून माझ्यासाठी आधीच जागा आयती भेटली होती, कारण मामाच्या पोरीनं आधीच व्यवस्था करून ठेवली होती. मोठी मी होते, पण पोरीने त्यांच्या बॅगेतले चिल्लर गोळा करून मामाचं गाव म्हणजे गोंदे गावापर्यंत भाड्याची व्यवस्था केली. पोरी रुसून बसून आहे म्हणून त्यांच्याच गावातून भेळ घेऊन आले घरी. आल्या आल्या पहिलं काम म्हणजे त्यांच्यासाठी आणलेले ड्रेस दाखवायचे. त्यांना खुश बघून माझ्याच पोटात जास्त कावळ्यांचं रणगाड्याचं युद्ध सुरू झालं, म्हणून त्यांना आणलेला खाऊन मीच संपून टाकला. बॉडीमधील पाण्याची संघटना जरा कमकुवत असल्यामुळे दुसरीकडचं पाणी पिले तर नाकातून अश्रूंची धार व्हायला सुरू होते, म्हणून गावातून फिल्टरचं पाणी आणायला जायचं होतं. आमच्या वंशाचे लक्ष्मी सगळ्यात डॉन असल्यामुळे माणसांची गरज पडत नाही. पाणी घेऊन आलं मलाच पाणी प्यायचं असल्यामुळे माझ्याच खांद्यावर ओझं देऊन संध्याकाळी बिना भांडणाच्या कुस्त्या करून झोपी गेलो. पुढच्या कुस्त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.